नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे वर्दी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक 10 मे या दिवशी आपण घेणार आहोत आपले इतिहासाचे IMP 50 क्वेश्चन. तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला येणारी नोटिफिकेशन मिळत राहील. तर चला सुरू करूया आपले आजचे इतिहासाचे 50 IMP क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, 1602 रोजी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. क्वेश्चन नंबर 2, डचांनी भारतात आपली पहिली वकार कोठे स्थापन केली? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, मछलीपट्टणम येथे केली. क्वेश्चन नंबर 3, कोणत्या लढाईत ब्रिटिशांनी डचांचा निर्णायक पराभव केला? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, बेदारची लढाई. क्वेश्चन नंबर 4, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, 31 डिसेंबर 1600ला. क्वेश्चन नंबर 5, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद कोणी दिली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, राणी एलिझाबेथ पहिली यांनी दिली. क्वेश्चन नंबर 6, ब्रिटिशांनी भारतात आपली पहिली कायमस्वरूपी वकार कुठे स्थापन केली? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, सुरत या ठिकाणी केली. क्वेश्चन नंबर 7, सुरत येथे वकार स्थापन करण्याची परवानगी कोणत्या मुघल सम्राटांनी दिली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, जहागीर यांनी दिली. क्वेश्चन नंबर 8, जहागीरच्या दरबारात येणारा पहिला ब्रिटिश राजदूत कोण होता? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, कॅप्टन हॉकिन्स. क्वेश्चन नंबर 9, कोणत्या ब्रिटिश राजदूताने मुघल साम्राज्यात सर्वत्र व्यापार करण्याची परवानगी मिळवली? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, सर थॉमस थ्रो. क्वेश्चन नंबर 10, मद्रास शहराची स्थापना कोणी केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, फ्रान्सिस डे. क्वेश्चन नंबर 11, कलकत्ता शहराची स्थापना कोणी केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, जॉब चार्नॉक. क्वेश्चन नंबर 12, कलकत्ता येथे कोणता किल्ला बांधण्यात आला? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, फोर्ट विल्यम. क्वेश्चन नंबर 13, बॉम्बे शहर ब्रिटिशांना कसे मिळाले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, पोर्तुगीजाकडून आनंद म्हणून मिळाले. क्वेश्चन नंबर 14, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, 1664ला झाली. क्वेश्चन नंबर 15, फ्रेंचांनी भारतात आपली पहिली वकार कोठे स्थापन केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, सुरत या ठिकाणी केली. क्वेश्चन नंबर 16, फ्रेंच वखारीचे मुख्य केंद्र कोणते? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, पॉंडिचेरी. क्वेश्चन नंबर 17, कर्नाटकमध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात किती युद्धे झाली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, 3 युद्धे झाली. क्वेश्चन नंबर 18, पहिल्या कर्नाटक युद्धाचे 1746 ते 1748 या तत्कालीन कारण काय होते? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, युरोपमधील ऑस्ट्रेलियन वारसा युद्ध. क्वेश्चन नंबर 19, कोणत्या तहाने पहिले कर्नाटक युद्ध संपुष्टात आले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, एक्सला सापेलच्या तह. क्वेश्चन नंबर 20, दुसऱ्या कर्नाटक युद्धात 1749 ते 1754 ब्रिटिशांनी कोणाला पाठिंबा दिला? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, नासिर जंग आणि अनवरुद्दीन. क्वेश्चन नंबर 21, कोणत्या तहाने दुसरे कर्नाटक युद्ध संपुष्टात आले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, पॉंडिचेरीच्या तह. क्वेश्चन नंबर 22, तिसऱ्या कर्नाटक युद्धाचे 1758 ते 1763 कारण काय होते? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, युरोपमधील सप्तवार्षिक युद्ध. क्वेश्चन नंबर 23, कोणत्या लढाईत ब्रिटिशांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव करून भारतातील फ्रेंच सत्तेचा शेवट केला? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी, वॉर्निवॉसची लढाई. क्वेश्चन नंबर 24, कोणत्या तहाने तिसरे कर्नाटक युद्ध संपुष्टात आले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, पॅरिसच्या तह. क्वेश्चन नंबर 25, प्लासीची लढाई कधी झाली?
तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई झाली. क्वेश्चन नंबर 26 प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांचे नेतृत्व कोणी केले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए रॉबर्ट क्लाइव्ह यांनी प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांचे नेतृत्व केले. क्वेश्चन नंबर 27 प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांनी बंगालच्या नवाब म्हणून कोणाला बसविले? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी मीर जाफर. क्वेश्चन नंबर 28 बक्सरची लढाई कधी झाली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी 22 ऑक्टोबर 1764ला बक्सरची लढाई झाली. क्वेश्चन नंबर 29 बक्सरच्या लढाईत ब्रिटिशांचे नेतृत्व कोणी केले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी हेक्टर मुनरो यांनी बक्सरच्या लढाईत ब्रिटिशांचे नेतृत्व केले. क्वेश्चन नंबर 30 बक्सरच्या लढाईत ब्रिटिशांनी कोणत्या संयुक्त फौजेचा पराभव केला? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए मीर कासिम, तुझाउद्दौला आणि शाह आलम दुसरा. क्वेश्चन नंबर 31 कोणत्या तहाने बक्सरचे युद्ध संपुष्टात आले आणि ब्रिटिशांना बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी अधिकार मिळाले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए अलाहाबादच्या तह. क्वेश्चन नंबर 32 बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी लागू केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केली. क्वेश्चन नंबर 33 पहिले इंग्रज म्हैसूर युद्ध 1767 ते 1769 कोणाच्या काळात झाले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए हैदर अली. क्वेश्चन नंबर 34 कोणत्या तहाने पहिले इंग्रज म्हैसूर युद्ध संपुष्टात आले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी मद्रास तह. क्वेश्चन नंबर 35 दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध 1780 ते 1784 कोणत्या काळात सुरू झाले? कोणाच्या काळात सुरू झाले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी हैदर अली. क्वेश्चन नंबर 36 दुसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धादरम्यान हैदर अलीचा कोणत्या लढाईत पराभव झाला? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए पोर्टोनोवोची लढाई. क्वेश्चन नंबर 37 कोणत्या तहाने दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध संपुष्टात आले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी मंगळुरूचा तह. क्वेश्चन नंबर 38 तिसरे इंग्रज म्हैसूर युद्ध 1790 ते 1792 कोणाच्या काळात झाले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी टिपू सुलतान. क्वेश्चन नंबर 39 कोणत्या तहाने इंग्रज म्हैसूर युद्ध संपुष्टात आले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी श्रीरंगपट्टणमच्या तह. क्वेश्चन नंबर 40 चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध कधी झाले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी 1799. क्वेश्चन नंबर 41 कोणत्या युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध या युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला. क्वेश्चन नंबर 42 टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर म्हैसूरचे राज्य कोणाला देण्यात आले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी ग्वालियर घराणे. क्वेश्चन नंबर 43 पहिले इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 1782 कोणत्या तहाने संपुष्टात आले? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी सालाबाईच्या तह. क्वेश्चन नंबर 44 कोणत्या पेशव्यांनी ब्रिटिशांशी वसईच्या तह 1802 तैनाती फौजेचा स्वीकार केला? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी दुसरा बाजीराव. क्वेश्चन नंबर 45 दुसरे इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 1805 का सुरू झाले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी शिंदे आणि भोसले यांनी वसईच्या तह अमान्य केल्यामुळे. क्वेश्चन नंबर 46 तिसरे इंग्रज मराठा युद्ध 1817 ते 1818 कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी लॉर्ड हेस्टिंग्ज. क्वेश्चन नंबर 47 कोणत्या लढाईत ब्रिटिशांनी पेशवा दुसरा बाजीरावाचा निर्णायक पराभव केला? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए खडकीची लढाई. क्वेश्चन नंबर 48 रेग्युलेटिंग ॲक्ट कधी मंजूर करण्यात आला? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए 1773ला रेग्युलेटिंग ॲक्ट मंजूर करण्यात आला. क्वेश्चन नंबर 49 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी वॉरेन हेस्टिंग. आपला शेवटचा प्रश्न क्रमांक
कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. तर अशा प्रकारे आपले इतिहासाचे IMP 50 क्वेश्चन झालेले आहे. तर तुम्ही हे लिंक समजा मित्रांना शेअर करा. तर टेक केअर, बाय बाय. चल भेटूया उद्या.